नो कन्यादान, नो मुलगादान. एक नवा विचार. लग्न म्हणजे दोन जीवांचा संगम, पण त्याचबरोबर दोन कुटुंबांचाही संगम असतो. मात्र या संगमात अनेकदा तणाव निर्माण होतो. आजचा मुद्दा हा मुलांनी आईवडिलांना बघावा की नाही असा नाही. मी मान्य करतो की आजकालचे पेरेंट्स सक्षम आहेत. खरं तर आज आपण वेगळ्या विषयावर बोलतो आहोत, आणि तो आहे नो कन्यादान, नो मुलगादान. एक नवा विचार. सासू-सुनांमधील वाद, लग्नाआधी व नंतर मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक तणाव आता वाढत चालले आहे. घरात नवीन व्यक्ती आल्यावर जर समतोल बिघडला, वाद वाढले, तर त्यावर उपाय म्हणून नवरा-बायकोने वेगळे फ्लॅट घेऊन राहावे असा सल्ला दिला जातो. पण हा उपाय खरोखर योग्य आहे का? चला, आज आपण याची केस स्टडी करूया. एक मुलगा 28-30 वर्षे आपल्या आईवडिलांसोबत आनंदात राहतो. लग्नानंतर मात्र त्याला बायकोसाठी वेगळं घर घ्यावं लागतं. त्यासाठी तो भलं मोठं कर्ज काढतो. मोठं कर्ज काढून पुढची 25-30 वर्षे तो हप्ते भरण्यात घालवतो. पण आता त्या घरात त्याचे आईवडील राहत नाहीत, पण बायकोचे आईवडील मात्र सहज येऊ शकतात. गर्भधारणा, प्रसूती, बाळाची काळजी, स्वयंपाकाचे पदार्थ बनवणे असे वेगवेगळ्या गोष्टींसाठी पत्नीचा विश्वास तिच्या आईवर जास्त असतो, पण सासूवर नाही. यातून एक विचित्र वास्तव दिसून येतं. लग्नात कन्यादान नाही तर मुलगादान सुरू झालं आहे. कारण की मुलगी लग्नानंतरही आईच्या सहवासात राहते, पण मुलगा मात्र आपल्या आईपासून दूर जातो. आता नवीनच्या काळात घरात भांडण नको म्हणून मुलाची आई म्हणते, लग्नानंतर तू तुझं वेगळं फ्लॅट घे. आणि तिकडे मुलीची आई पण म्हणते, तू नवऱ्यासोबत वेगळा संसार मांड. या दोन्ही अपेक्षांमध्ये अडकतो तो बिचारा मुलगा. त्याच्यावर परफॉर्मन्स प्रेशर येतं. नोकरी टिकवायची, लोन फेडायचं, घरांचे वाढलेले भाव पेलायचे. नवीन फ्लॅट नसेल तर लग्नच होणार नाही ही मानसिक घालमेल त्याला त्रास देते. म्हणूनच माझी दोन्ही बाजूंच्या आईवडिलांना विनंती आहे, लग्न झालं म्हणून आपल्या मुलांना घराबाहेर काढू नका. मी येथे एक नवा प्रस्ताव मांडू इच्छितो. लग्नानंतर नवरा-बायकोने एकमेकांच्या घरी पाहुणे म्हणून राहावं. प्रॅक्टिकली बघितले तर लग्नानंतर सुरुवातीची 8-10 वर्षे मुलीला आईची जास्त गरज असते, म्हणून तिने तिच्या आईकडे राहावे. नवरा-बायको अधूनमधून एकमेकांच्या सासरी जाऊन नात्यातील गोडी वाढवावी. नातं हळूहळू फुललं की ते दीर्घकाळ टिकतं. निष्कर्ष: नो कन्यादान, नो मुलगादान ही नवी प्रथा स्वीकारली तर घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल आणि नात्यांमध्ये समतोल राहील. नातं टिकवायचं असेल तर त्यात समजूतदारपणा, समतोल आणि परस्पर आदर आवश्यक आहे. हे भाषण ऐकून प्रत्येक पालकांनी विचार करावा. आपल्या मुलांच्या आयुष्यात सुख वाढवायचं की तणाव?